नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अद्वैत चिडलेला असतो तेव्हा सोहम त्याच्या रूममध्ये आलेला असतो। तर अद्वैत सोहमला रागाने म्हणत असतो की खरेंनी त्या मुलीला कॉन्ट्रॅक्ट दिले हे तर खरं आहे, परंतु डान्स करत असताना सुद्धा ती माझ्या समोर का आली असेल, ती सर्व हे मुद्दामच करत असेल ना। तेव्हा सोहम पुढे येतो आणि सोहम हा अद्वैतला म्हणतो, दादा तू प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस, कारण कलाताईला स्टेजवर मीच बोलावले होते। नैना वहिनीच्या आईने तिला स्टेजवर तिकडे बोलावले होते आणि तरी सुद्धा सगळा ब्लेम हा तिच्यावर, तिच्यासाठी हे सर्व किती इन्स्टल्टिंग झाले असेल। त्यानंतर आपण सगळे इतके एन्जॉय करत होतो की तिकडे काही घडलेच नाही असे, आणि ती बिचारी तिकडे एका कोपऱ्यात उभी होती आणि तिच्या डोळ्यामध्ये त्यावेळी पाणी सुद्धा होते। म्हणूनच मी तिला स्टेजवर येण्यासाठी म्हणलो, तूच विचार कर, आपण सर्वजण एन्जॉय करतो आणि ती तिकडे एकटी उदास उभी, चांगलं वाटत नाही ते। तर अद्वैत म्हणतो, तुला माहिती आहे ना ती मुलगी मला आवडत नाही, काय गरज होती तुला हे सर्व करण्याची। ती समोर आल्यानंतर माझं डोकं आउट होत असतं। तेवढ्यात राहुल येतो। राहुल म्हणतो की अरे ब्रो काय झाले, खालीपर्यंत तुझा आवाज येतोय, 2 दिवसामध्ये तुझं लग्न आहे, मग काय झाले। तेव्हा अद्वैत म्हणतो की तुला माहिती आहे ना काय ते। तेव्हा लगेच राहुल म्हणतो की अरे ब्रो तूच म्हणत असतो की लग्नाचे का सर्व काही विधी हे इम्पॉर्टंट नसतात, आणि एक विधी मात्र राहिला। तर अद्वैत विचारतो की कुठला, तर राहुल म्हणतो की बॅचलर पार्टी। अद्वैत म्हणतो की माझा मूड नाही। तेव्हा राहुल म्हणतो की अरे सुरू झाल्यानंतर तुझा मूड आपोआप होईल। राहुल म्हणतो की सोहम तूच समजाव रे याला। तेव्हा सोहम सुद्धा म्हणतो की दादा बॅचलर पार्टी तर ही व्हायलाच हवी, लग्नानंतर कसे तरी तू या भावांच्या वाट्याला तर येणार नाही, मग त्या अगोदर तरी आम्हाला थोडंसं वेळ तर द्यायला नको का। आणि पुन्हा तो अद्वैतला सॉरी बोलतो, कारण मला तुला दुखवायचे नव्हते आणि पार्टी कर असे तो म्हणत असतो। तेव्हा राहुल सुद्धा म्हणतो की अरे पार्टी एकदा सुरू झाली तर तू सर्व काही आपोआप विसरून जाशील। तर अद्वैत पुन्हा त्या दोघांवर चिडतो आणि चुटकी वाजत म्हणतो की एक गोष्ट नीट ऐका की पार्टीची तयारी करा। तर सोहम आणि राहुल लगेच खुश होतात। राहुल लगेच नैना वहिनींचा विजय असो असे बोलतो। तर अद्वैत म्हणतो की काही का बोलता। राहुल म्हणतो की रात्री सर्व झोपल्यानंतर मी सर्व काही व्यवस्थित तयारी करून ठेवतो, म्हणून राहुल तयारीला जातो। सोहम पुन्हा अद्वैतला सॉरी बोलतो। त्यानंतर इकडे कला ही मंडोळ्या तयार करत असते आणि संगीता, काजल, नैना वगैरे ह्या झोपलेल्या असतात। तर संगीता ही जाग येते आणि तिला नैनाचे लग्न अद्वैतबरोबर कसे जमले हे प्रत्येक म्हणजे पहिल्यापासूनचे क्षण आठवतात। सुद्धा झोप लागत नसते आणि नैनाला सुद्धा झोप लागत नसते, तिला राहुल बरोबरचे सर्व क्षण आठवतात। राहुलने तिच्या बोटामध्ये अंगठी घातल्याचे सुद्धा क्षण आठवतात आणि ती इकडे अंगावरून तिकडे अंगावर होत असते। तर काजल म्हणते की तुमच्या दोघींचं नेमकं काय चाललंय, मला सुद्धा तुम्ही दोघी झोपून देत नाही, म्हणून ती वैतागून उठते। तेव्हा संगीता उठते आणि माझ्यामुळे तुम्हाला त्रास नको, तुमची सुद्धा झोप मोडेल, म्हणून संगीता ही त्यांना झोपण्यासाठी सांगून बाहेर निघून जाते, कलाच्या डोक्यावरून हात फिरवून। तेव्हा कला म्हणते की काजल का ग, तू का बोलली आईला असे, आणि जा तू आईला परत म्हणजे मनावून घेऊन ये। तेव्हा काजल जायला निघते तर नैना म्हणते की तू थांब, मी जाते आईला घेऊन येण्यासाठी। तेव्हा संगीता बाहेर विचार करतच बसलेले असते। तर नैना तेथे येते आणि तिच्या पाठोपाठ काजल आणि कला सुद्धा येतात। नैना विचारते की आई काय झाले, कसला विचार करतेस, आणि तिला नैनाच्या ज्या विधीमध्ये इतक्या अडचणी आल्या त्याचं तिला टेन्शन आलेले असते। तर संगीता म्हणते की अगं नैना तुझ्या लग्नाच्या विधीमध्ये किती अडचणी आणि किती संकट आली। तेव्हा नैना म्हणते की त्यात काय इतके। तेव्हा संगीता म्हणते की तेच मी तुला समजवण्याचा प्रयत्न करतो, कारण तुला इथे समजवण्यासाठी कला आणि मी होतो, पण उद्या सासरी तुझी कोण सांभाळून घेणार, कोण काळजी घेणार, त्याचंच मला टेन्शन आले। तर काजल म्हणते की ओ खरे बाई इतका टेन्शन घेतात, तिचं टेन्शन घेण्यासाठी तो तिचा नवरा आहे ना टेन्शन घ्यायला, आणि तिचा नवरा म्हणजे तुमचा जावई अद्वैतराव, तो घेईन त्याच्या लाडक्या बायकोची काळजी। नैनाला राग येत असतो आणि तसे जर झाले नाही तर तुमची नैनी आहे ना लगेच तुम्हाला फोन करेन, आणि रडण्याची आणि बोलण्याची ॲक्टिंग करत ती बोलत असते। तर काजलला खूप हसू येत असते आणि कलाला सुद्धा। तेव्हा संगीता म्हणते की मी माझ्या नैनाला काहीतरी बोलते आणि काजलने अजून का नाक खुपसले नाही विचारच करत होते। तेव्हा काजल म्हणते की खरे बाई ते काही असून द्या, परंतु टेन्शन मात्र घेऊ नका, खाणे का पिणे का सोने का। तेव्हा संगीता म्हणते की तुम्हाला काय कळणार, कारण की लेक सासरी जात असताना आईबापांना काय टेन्शन असते,
कला म्हणते की आई, आम्हाला समजते की तुमच्या मनामध्ये नेमकं काय चालले ते, परंतु तू टेन्शन घेऊ नको. कलाताईचे लग्न खरंच खूप छान पार पडेल आणि नयनाताई सासरी सुद्धा खूप आनंदाने राहील. तेव्हा नयना सुद्धा संगीताला म्हणते की तू इतकी काळजी करू नकोस. तेव्हा संगीता म्हणते की आज संगीताच्या कार्यक्रमामध्ये कला जेव्हा डान्स करत होती आणि अचानक ते चांदेकर आले आणि ते अद्वैतराव इतके रागवले, खरंच मला खूप असा टेन्शन आले होते, धक्काच बसला होता. पण कसे बसे मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा मला ते जमेना. आणि शेवटी मी नयनीला सांगितले की काही झाले तरी अद्वैतरावांना प्रेमाने समजाव आणि ही तुझी परीक्षा आहे असे समजव. परंतु माझ्या नयनीने ती परीक्षा सुद्धा पार पाडली. आणि नयनाला म्हणते की यापुढे तू लग्न करून जेव्हा सासरी जातील तेव्हा असे छोटे मोठे प्रसंग येतच राहतील आणि तुला काय करावे ते सुचायचे नाही, परंतु कोणताही प्रसंग आला तरी सासरच्यांना सांभाळायचे, अद्वैतरावांना सांभाळायचे, त्या घराला सांभाळायचे, त्या घरामध्ये स्वतःचे पाय रोवून ठेवायचे. हे तुला समजले का? तर नयना खुश होऊन संगीताच्या मिठीत येते आणि कला आणि काजल सुद्धा ह्या चौघी एकमेकींच्या मिठीत येऊन प्रेमाने खुश होतात. तेव्हा नयना मात्र मनात म्हणत असते की तू अजिबात काळजी करू नको, सर्व काही माझ्या मनासारखेच होईल आणि त्या घरामध्ये मी सुखाचा संसार करेल आणि तो सुद्धा राहुल सोबतच. त्यानंतर इकडे राहुल, सोहम आणि अद्वैत यांची बॅचलर पार्टी ही मस्त रंगलेली असते. तेव्हा राहुल म्हणत असतो की नयना वहिनी आमच्याबरोबर तुला अशी पार्टी करून देणार नाही. तेव्हा अद्वैत म्हणतो की तुम्हाला माहिती आहे की नयना तशी नाही आणि मला खात्री आहे की नयना तुमच्यापासून मला कधीही तोडणार नाही. आणि मोबाईलमधील तो नयनाचे फोटो बघत असतो. तर सोहम विचारतो की दादा काय रे, काय बघतोस? नयना वहिनीचे फोटो तर बघतोस ना? तेव्हा अद्वैत सांगू लागतो की खरंच नयना खूप समजूतदार आहे आणि खूप छान सुद्धा. राहुल म्हणतो की छान आहे ना रे ती. तेव्हा अद्वैत म्हणतो की नुसती छान नाही, गुड, बेटर, बेस्ट आणि तसे नयना एकदा खरंच बेस्ट. तेव्हा सोहम आणि राहुल म्हणतात की चेअर्स दादा आणि वहिनी. त्यावर अद्वैत म्हणतो की तुम्हाला मी एक सिक्रेट सांगतो. तर राहुल म्हणतो की एकदा पेक भरून दे. अद्वैत म्हणतो की नाही, त्या अगोदर. त्यांना तर खूप चढलेले असते. तर राहुल विचारतो की ब्रो सिक्रेट काय आहे? तर अद्वैत सांगू लागतो नयनाला मी जेव्हा इव्हेंट करताना पहिल्यांदा बघितले होते त्याच क्षणी मी होते की हिच्याशीच लग्न करायचे. माझ्या आयुष्यात येऊ शकेल की फक्त नयना आणि माझ्या आयुष्यात मला जे हवे होते ते मला आत्ता मिळणार आणि खरंच ज्या सुखी आयुष्याची स्वप्न मी बघितली होती ते मला आत्ता मिळणार. राहुल म्हणतो की त्यात नवीन काय? तुला जे हवे असते ते तुला नेहमीच मिळत असते, त्यात वेगळे काहीच नाही. कारण जे मला हवं असतं तर त्यात कायम अद्वैत तूच पुढे येत असतो, तू त्यात आडवा येत असतो पाय घालून. तेव्हा सोहम म्हणतो की राहुल मला असे वाटते तू काहीतरी चुकीचे बोलतो. म्हणतो की नाही, ते आबा चांदेकर आहे ना, ते अद्वैतला हिरो आणि मला झिरो मानतात. माझ्यावर विश्वास आहे, माझ्या कॅपॅसिटीवर. तुला जास्त नशा चढलेली असते आणि तो बडबडत असतो की आय एम अ सेल्फ मेड मॅन. तेव्हा राहुल अद्वैतला म्हणतो की मी तुला एक सिक्रेट सांगू का? अद्वैत म्हणतो की सांग. राहुल सांगू लागतो की अद्वैत दादा, तू जिच्यावर मनापासून इतकं प्रेम करतो तिच्यासाठी तू इतका वेडा झालाय आणि ती माझ्यावर प्रेम करते. तिला तुझ्याशी लग्न करण्यात काही इंटरेस्ट नाही. हे तुम्हाला समजले का? असे तो अद्वैतच्या फोटोसमोर बोलत असतो आणि तेवढ्यात मात्र अद्वैत आणि सोहम झोपी गेलेले असतात. तेव्हा राहुल सोहमला हाताने हलवत म्हणत असतो की कळले का मी तुला काय म्हटलो? सोहम हा गुंगीतच नाही म्हणत असतो आणि अद्वैतला सुद्धा तो नशेमध्ये उठवण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो सुद्धा तेथेच बेडवर पडला जातो. दुसऱ्या दिवशी सकाळी राहुलला जाग येते आणि राहुल विचार करतो की सर्व काही व्यवस्थित चालू होते, शेवटच्या क्षणी सर्व काही पचका करून ठेवला. काय गरज होती तुला ही सर्व बोलण्याची? आता अंगाशी नाही आले तर चांगले होईल. अद्वैत आणि सोहम हे झोपेतच असतात तर राहुल उठून बाहेर जातो. नयना इकडे राहुलचाच विचार करत असते आणि राहुलच्या मोबाईलवर नयनाचा कॉल येतो. तेव्हा राहुल वैतागलेला असतो आणि त्याला सुद्धा त्याच गोष्टीचे टेन्शन येत असते. नयना म्हणते की हे पग डान्स करताना सुद्धा मी अद्वैतसोबत असा डान्स केला की मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि या सर्वांचा आता मला खूप कंटाळा आला. एक गोष्ट म्हणजे मी तुला खूप मिस करते आणि मला खूप भीतीसुद्धा वाटते. तेव्हा राहुल म्हणतो की तू कशाला काळजी करते, मी आहे, मी तुला दुसऱ्या कुणाची होऊन देणार नाही. तेव्हा नयना सुद्धा म्हणते की मला सुद्धा नाही व्हायचे, फक्त शेवटचे 2 दिवस, आज हळद आणि मग लग्न. तेव्हा कला हे सर्व ऐकते. नयना म्हणते की राहुल खरंच आय लव्ह यू. तर
राहुल सुद्धा म्हणतो की आय लव्ह यू. कला मात्र ऐकतच असते. नैना फोन ठेवल्यानंतर मागे ओळून पाहते तर कला, आणि कलाला बघून ती खूप घाबरते. कला मात्र रागाने नैनाकडे बघत असते, परंतु कलाने या सर्व बाबतीत अद्वैतचा फोन आहे असे समजलेले असते. कला म्हणते की अगं ताई, 2च दिवस बाकी आहे. किती ते प्रेम, किती विरह, हे सर्व असे असते का? नैना मात्र शांतच असते. कला म्हणते की अगं, त्या अद्वैतच्या प्रेमामध्ये तू इतकी बुडाली की स्वतःला सुद्धा विसरली. तेव्हा नैनाच्या कुठे जीवात जीव येतो. कला म्हणते की अगं, थोडंसं बोलायचं ना, फोन का ठेवला? अजून तर 48 तास बाकी आहे, म्हणजे 2 दिवस. आणि नैनाला ती चिडवत असते. नैना म्हणते की अगं जा, नको चिडू मला. कला म्हणते की आता आपल्याला मावशीकडे हळदीसाठी जायचे, त्यामुळे तू लगेच तयार हो. नैना म्हणते की हो, लगेच तयार होऊन येते. तेव्हा नैना विचार करते की बापरे, म्हणजे थोड्याहून वाचले की मला असे वाटले होते की नैनाने सर्व काही ऐकले की काय, परंतु तिने काही ऐकले नाही. आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये अद्वैतलाही हळद लागत असते, आणि तेवढ्यात कला ही बाहेर नवरदेवाच्या ज्या मंडोळ्या असतात त्या घेऊन आलेली असते, आणि त्या मंडोळ्या ती नोकराच्या हातात देत असते. आणि तिथून ती जायला निघते तर अद्वैतचे लक्षही तिच्याकडे जाते. तर कला खूप घाबरते आणि धावतच तेथून ती जायला निघते. तर अद्वैत म्हणतो की ए थांब, आणि तिच्या मागे तो पळू लागतो. आणि त्याच वेळेस आबा समोरून येतात. तर कला थांबते आणि मागे वळून पाहणार तर अद्वैत तिला धडकतो, आणि त्याच्या गालाची हळद ती कलाच्या गालाला लागते, आणि दोघे एकमेकांकडे बघू लागतात. तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.